ए किचन मध्ये परत स्वागत आहे। मी ह्याच्या आधी तुम्हाला फ्लावर मंचुरियन दाखवले होते आणि त्याला तुम्ही खूप चांगला प्रतिसाद दिला। त्याच प्रतिसादामुळे मी आज तुमच्यासाठी अजून एक कॅबेज मंचुरियन सुद्धा घेऊन आलेली आहे। गल्ली गलीमध्ये कॅबेज मंचुरियनचे तुम्हाला छोटे छोटे स्टॉल नजर येत असतील आणि विचार पडत असेल की कॅबेज मंचुरियन बनवतात कसे। हेच मंचुरियन आपण टेम्पटिंग आणि इझी आणि सिंपल पद्धतीने घरच्या घरी बनवू शकतो। नेहमीप्रमाणे तुम्हाला जर माझे व्हिडिओ आवडले असतील तर नक्की सबस्क्राइब करा, लाईक करायला विसरू नका आणि तुमचे कमेंट्स नक्की शेअर करा। तर चला आपण ह्या कॅबेज मंचुरियनला बनवायला सुरू करूया। कॅबेज मंचुरियन सर्वात आधी आपण कोबीचे पकोडे बनवून घेणार आहोत। त्यासाठी आपल्याला ह्या वस्तूंची गरज आहे। एक मोठा बाउल कोबी किसून घेतलेला, मीठ चवीनुसार, अर्धा लहान चमचा लाल तिखट, लाल फूड कलर पिंच, 3 मोठे चमचे मैदा, 3 मोठे चमचे कॉर्नफ्लॉवर। तर पकोडे बनवायला सुरू करूया। किसलेल्या कोबीमध्ये आपण लाल तिखट, मैदा, कॉर्नफ्लॉवर आणि मीठ चवीनुसार घालणार आहोत आणि हे सगळं आपल्याला छान असं मिसळून घ्यायचं आहे। सगळं आपलं छान असं मिसळलेलं आहे। आता आपण ह्याच्यामध्ये लाल कलर टाकतोय आणि 1 मोठा चमचा पाणी घालतोय आणि हे सगळं छान असं मिक्स करून घ्यायचं आहे। जसं आपण पीठ मळतो तसं आपला एक पिठाचा गोळा तयार झाला पाहिजे। अशा प्रकारे आपलं छान असं मिक्सर रेडी झालेलं आहे। आता आपण ह्याचे लहान लहान बॉल्स बनवून घेऊ। आपल्याला जी हवी असेल ती साईज आपण बनवू शकतो। तर आपल्या आवडीनुसार जी साईज तुम्हाला हवी आहे तशी आपण तुम्ही बनवून घ्या। आता याचे आपण लहान लहान बॉल्स बनवून घेऊया। सगळे बॉल रेडी झालेले आहेत आणि आता आपण याला डीप फ्राय करणार आहोत। कढईमध्ये तेल छान तापलेलं आहे। आपण जे गॅस आहे तो मीडियम फ्लेम वरती ठेवणार आहोत आणि आपले जे बॉल्स आहेत ते सगळे आपण फ्राय करून घेणार आहोत डीप फ्राय। आणि आपले जे सगळे पकोडे आहेत ते आपण मस्त गोल्डन ब्राऊन होईपर्यंत छान फ्राय करून घेणार आहोत। तळताना थोडीशी सावधानगी बाळगायची, कारण तेल खूप गरम असतं। तेव्हा आपण हळूहळू त्याच्यामध्ये पकोडे सोडायचे आहेत आणि ओव्हर क्राउडेड करायचं नाहीये। आणि आता आपण छान आपले पकोडे फ्राय करून घेऊया। आपले कॅबेज ड्राय मंचुरियन जे आहे ते आता रेडी झालेले आहेत आणि तुम्ही बघू शकता ह्याला किती सुंदर असा कलर आलेला आहे, अगदी टेम्पटिंग। हे असेच नुसते आपण जर शेजवान चटणी सोबत खाल्ले तरी ह्याची जी चव आहे ती उत्तमच आहे। तर आता आपण मंचुरियन सॉस बनवायला सुरू करूया। त्यासाठी आपल्याला ह्या वस्तूंची गरज आहे। एक कांदा चिरून घेतलेला, एक लहान चमचा लसणाची पेस्ट, 2 हिरव्या मिरच्या बारीक चिरून घेतलेल्या, एक लहान चमचा रेड चिली सॉस, एक लहान चमचा सोया सॉस, 3 मोठे चमचे टोमॅटो सॉस, एक लहान चमचा विनेगर, कोथिंबीर, तेल 2 लहान चमचे। आपण हा जो आपला सॉस आहे तो नॉनस्टिक पॅन मध्ये बनवणार आहोत। आपला पॅन छान गरम झालेला आहे। त्यात तेल घालू, लसणाची पेस्टला 2 ते 3 मिनिटं आपण चांगलं फ्राय करून घेणार आहोत। त्याचा कच्चेपणाचा वास थोडासा गेला पाहिजे। कांदा तोही छान परतून घेऊ। हिरव्या मिरच्या घालतोय, त्याही छान फ्राय करून घेऊया। आणि हे सगळं जे आहे ते आपल्याला छान असं फ्राय करून घ्यायचे। अगदी कांदा जो आहे गुलाबी रंगावरती परतला पाहिजे। आता आपण ह्याच्यामध्ये आपले सगळे जे सॉस आहेत ते घालू। रेड चिली सॉस, सोया सॉस, विनेगर, टोमॅटो सॉस आणि आता आपण हे सगळं छान असं मिक्स करून घ्यायचं आहे। छान असं बॉईल झालं पाहिजे आपलं सॉस। आणि तुम्ही बघू शकता की सॉस जराही खाली चिटकलेला नाहीये आणि मस्त असा कलर आलेला आहे। थोडीशी कोथिंबीर घालू। सगळं छान परतलेलं आहे आणि आता आपण ह्या सॉस मध्ये आपले जे पकोडे आपण फ्राय केले ते आपण त्यात घालणार आहोत। आणि सगळं असं छान मिसळून घेणार आहोत। आपला जो सॉस आहे तो प्रत्येक पकोड्याला छान असा कोट झाला पाहिजे। मस्त आपल्याला मंचुरियन सॉस जो आहे तो छान असा कोट झालेला आहे। थोडीशी वरून अजून कोथिंबीर घालू आणि आपले कॅबेज मंचुरियन खाण्यासाठी मस्त रेडी झालेले आहेत।
तेव्हा नेहमीप्रमाणे तुम्हाला माझे व्हिडिओ आवडतील अशी मी तुमच्याकडून अपेक्षा करते. सबस्क्राईब करा, काळजी घ्या. तर तुम्ही सुद्धा ही कॅबेज मंचुरियनची रेसिपी नक्की घरी बनवा. बाहेरचे कॅबेज मंचुरियन खायला घालू नका. घरच्या घरीच बनवा. हेल्दी, टेस्टी आणि यमी. आणि मुलं नक्कीच परत तुम्हाला डिमांड करतील की मम्मी बनव ना प्लीज, आई बनव ना प्लीज असं करून. असेच खूप टेम्पटिंग आणि सिंपल आणि इझी पद्धतीची रेसिपी फक्त रे किचन तुमच्यासाठी घेऊन येणार आहे. तेव्हा लाईक करायला विसरू नका आणि तुमचे कमेंट्स नक्की शेअर करा. तुमचा किमती वेळ देण्यासाठी आभार.